हाय, दिस इज दीक्षा. मी गेल्या व्हिडिओमध्ये सांगितलं की मी रिझाईन टाकले. तर वाय रिझाईन? वाय? कारण पहिली गोष्ट मी जॉब का जॉईन केली होती? बिकॉज बिकॉज मनी, पैशासाठी मी जॉईन केलं होतं. आता या जॉबमध्ये फक्त पैसाच मिळतो असं नाही, खूप साऱ्या नवीन नवीन गोष्टी शिकायला मिळतात. इन कॉर्पोरेट गोष्टी शिकायलासुद्धा मिळतात. कॉलिंगवर जरी मी बसत असले तरी बोलायची पद्धत बदलते, कॉन्फिडन्स बूस्ट होतो, इंग्लिश थोडंफार सुधारतं, आपला अटायर चेंज होतो, आउटफिट्स आणि ग्रूमिंगबद्दल शिकता तुम्ही. आजूबाजूला खूप छान छान लोक असतात ज्यांचे अटायर्स खूप छान आणि अट्रॅक्टिव्ह असतात. सो यू वॉन्ट की अरे आपण सुद्धा असं काहीतरी ट्राय केलं पाहिजे, डिसेंट. ओके, तर पैसा मेन. तर माझ्याकडे आता थोडाफार सेविंग झालेला आहे, जेणेकरून मी कॉलेजचं ॲडमिशन स्वतःच्या पैशाने करू शकेन. बिकॉज मम्मी पप्पा आता थोडीफार तयार आहेत आर्ट कॉलेजच्या ॲडमिशनसाठी, बट तरीही 1%सुद्धा चान्स नको ना घ्यायला यावेळी. सो आणि 7-8 महिने आता मला अप्रॉक्स 7 महिने कामाला जाऊन होत आलेत. सो आता मला 7 महिन्याचा एक्सपिरियन्स लेटरसुद्धा मिळेल. जर मी दुसऱ्या कंपनीत जॉईन होईन तर थोडीशी पगारवाढसुद्धा होईल. सो कंपनी बदलणं बनत आहे. तर यानंतर काय करणार? तर आय जॉईन लायब्ररी जॉईन करण्याचा प्लॅन आहे माझा. मला वाटलं कोणीतरी आलं. तर लायब्ररी जॉईन करण्याचा प्लॅन आहे माझा. तर वाय लायब्ररी? बिकॉज पहिली गोष्ट, सकाळी लवकर उठणं. जर बाहेर मी काम करत असेन तर बाय डिफॉल्ट ट्रेनमुळे मला लवकर उठावं लागेल. अँड दॅट इज अ गुड पार्ट की ॲटलिस्ट लवकर उठण्यासाठी कष्ट नाही करावे लागणार, असं त्याला तयार नाही करावं लागणार. मेंटली अगोदरच मी प्रिपेअर असेन की मला लवकर उठायचं आहे. आणि कामाच्यामध्ये आता मी ट्रेननीच जाते बोलल्यावर ते जरा चांगलं राहील, कारण की सकाळी लवकर उठून पूर्ण दिवस प्रोडक्टिव्ह चांगला होतो. प्रोडक्टिव्हिटी. सेकंड थिंग, क्वाईट प्लेस फॉर वर्क इज इक्वल टू प्रोडक्टिव्हिटी. आता ते प्लेस पूर्ण क्वाईट असणार, कामासाठी एकदम परफेक्ट. दुसरी गोष्ट, कारण घरी ड्रॉइंग किंवा प्रॅक्टिस इज इक्वल टू काम, हे समीकरण मान्यच होत नाही. कारण की ह्या गोष्टी थोडी काम असतात यार. आणि तू दिवसभर घरात बसून दिसतीयस तर तू टाईमपासच करतेस. कुणालाही असंच वाटणार. आणि मी नोकरी सोडून घरात बसल्याचं टेन्शन उगाच घरच्यांना सुद्धा कशाला. सो हे मी 1 महिन्यासाठी करणार आहे सध्या. आणि त्याच्यानंतर बघू पुढे काय करायचं. 1 महिन्याने मी किती प्रॅक्टिस करते, किती मला ग्रोथ मिळते. लेट्स सी.